रोज रोज तेच तेच पराठे खाऊन जर तुम्ही कंटाळलेला असाल तर असा पराठा बनवून पहा आणि मुलांना खाऊ घाला. मुलंही खुश होतील आणि आईही खुश होतील. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपल्याला 2 बटाटे घ्यायचे. तर हे मी उकडवून घेतलेले बटाटे आहे, त्याची साल काढून घेतली आणि थंड करून असे किसून घ्यायचे. तर मी आता 2 बटाटे जे आहेत ते असे किसून घेते. बटाटे आपल्याला चांगले उकडून घ्यायचे आणि व्यवस्थित असे किसून घ्यायचे, तुकडे ठेवायचे नाही. तुकडे ठेवले तर आपला पराठा जो आहे तो चांगला होणार नाही. तर इथे आपले बटाटे जरा किसून झालेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला 1 छोटी वाटी कांदा घ्यायचा आहे बारीक चॉप केलेला, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे बारीक चॉप करून, 1 टोमॅटो घेतला आहे. याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा अद्रक आणि 1 चमचा लसणाची पेस्ट घ्यायची आहे. तुम्ही पेस्ट वापरली तरी चालेल, मी हे ठेचून घेतलं आहे. आणि कोथिंबीर घ्यायची 1 मूठभर. आता आपल्याला हे जे आहे ना मिश्रण, याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. इथे तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं असेल तर गव्हाचं घेऊ शकता किंवा मग तुम्हाला मैदा घ्यायचा असेल तर मैदाही वापरू शकता. याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, अर्धा चमचा ओरेगॅनो आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घ्यायचे. चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो याच्यासाठी घ्यायचे की मुलांना याची टेस्ट आवडते म्हणून आपल्याला हे अर्धा चमचा घ्यायचे. याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचे. आपण गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे तुम्हाला मैदा वापरायचा असेल तर तुम्ही मैदाही वापरू शकता, मैद्याचेही खूप छान होतात. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे. तर पाणी ॲड करताना पहिले थोडंच करायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळे होतात ना, म्हणून आपल्याला थोडं पाणी ॲड करूनच असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 ग्लास पाणी घेतलं ॲड करून आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घेते. तर मिक्स करून झालं आहे आपल्याला, मला इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी लागले. आता मी हे व्यवस्थित असं बॅटर बनवून घेतले. हे पहा असे कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले घ्यायचे आता. तर इथे मी गरम मसाला घेतला आहे 1 चमचा आणि धना जिरा पावडर घेतली 1 चमचा. ते आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. ही मी अगोदर घालायला विसरली म्हणून आता वरतून घातले. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे. लहान मुलं खाणार असेल तर मसाला बेतानीच घाला. तर आता मी ते गॅस चालू करून घेतला आहे आणि गॅसवरती पॅन ठेवला आहे. आपला पॅन गरम झाला आहे. आता याला मी तेल लावून घेतले. तेल आपल्याला थोडंच ग्रेस करून घ्यायचे, तेलाची जास्त गरज लागत नाही आहे. आणि आता जे आपलं बॅटर आहे ते आता मी 2 चमचे याच्यावरती घालून घेतले आणि आता व्यवस्थित आपलं असं पसरवून घ्यायचं आहे बॅटर. आपला हा जो पराठा आहे तो आपल्याला जास्त जाडही नाही जास्त पातळ नाही करायचा, जास्त असं मीडियम साईजच करायचं आहे आपल्याला. तर इथे आपला असा पराठा मी आता घालून घेतला आहे आणि आता कढईने तेल सोडते. आता आपल्याला 2 ते 3 मिनटं आपल्याला एकीकडून भाजून घ्यायचं आहे. तर हे आता 2 ते 3 मिनटानंतर आपण दुसरी बाजू भाजून घेणार आहोत. अगदी अलगद हाताने जरी कसाही काढला ना तरी पण खूप छान उलटला जातो. असं काही नाही की नॉनस्टिकच्या तव्यावरच होतो, आपल्या साध्या तव्यावर बनवलं तरी खूप छान होतो. आता मी जे राहिलेले जे पराठे आहेत ते आता सर्व बनवून घेते. तर हे असे गोल्डन ब्राऊन होस तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे भाजून घ्यायचे आणि खरपूस भाजले ना तर खूप छान टेस्ट येते या पराठ्यांना. बटाटा पराठ्याची रेसिपी तयार झालेली आहे. रेसिपी अगदी सोपी आहे आणि झटपट आहे. संध्याकाळी चहाच्या वेळेला जर नाश्त्यासाठी बनवायचे असेल तर अगदी सोपी आणि झटपट रेसिपी आहे. बटाटे जर उकडलेले असेल तर अगदी 10च मिनिटात रेसिपी तयार होते. तर रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काय वेगळी रेसिपी पाहिजे असेल तर मला ह्याच रेसिपीच्या खाली कमेंट करून सांगा की उद्या ही रेसिपी पाहिजे म्हणून. तर हे पहा मी तुम्हाला एक किती सॉफ्ट आपला पराठा झाला आहे तो दाखवते. तर हे पहा एकदम असा अजिबात गोळा वगैरे चिकट अजिबात झालेला नाही. हातात घेऊन दाखवते तुम्हाला. आणि खायलाही एकदम पौष्टिक आहे कारण याच्यामध्ये आपण दुसरं सोडा वगैरे अजिबात काही घातलेलं नाही, त्याच्यामुळे मुलांना खाण्यासाठी खूप छान आहे. तर चला भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये.